कफन चोर, महापौर, महाचोर ठाकरेचे उमेदवार. ज्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोविड कफन बॉडी बॅग घोटाळा केला, ज्यात करोडो रुपयाचा घोटाळा झाला, त्यांच्यावर अग्रीपाडा पोलीस स्टेशन यांनी गुन्हा दाखल केला, ईडीने कारवाई केली. आता महापौर किशोरी पेडणेकर यांना उबाटाने आता उमेदवार घोषित केले आहे. याचा अर्थ असा की जे कोविड मध्ये 2000 कोटीचा घोटाळा मुंबई महापालिकेने केला, त्याला उद्धव ठाकरेचे दोन्ही हाताने आशीर्वाद होते. हा जो गुन्हा दाखल झाला त्यात मुंबई महापालिकेचे जे डीन होते त्या डीननी स्वतःच म्हटलं आहे की आम्हाला पहिल्या टप्प्यात फक्त 1000 रुपये कोविडची बॉडी बॅग मिळाली. डॉक्टर हरिदास राठोड यांचं स्टेटमेंट आहे, आम्ही टेंडर काढलं, 2500 रुपये डन झालं. पण किशोरी पेडणेकर यांनी डॉक्टर हरिदास राठोडला बोलवलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही त्या कंपनीला टेंडर देऊ नका आणि 6719 रुपये वेदांत इनोटेक प्रायव्हेट लिमिटेड यांना टेंडर देण्यात आले. म्हणजे उद्धव ठाकरे यांची माफिया सेना ज्याने कोविड कफन मध्ये पण कोट्यावधी रुपयाचा घोटाळा केला, आता महापौर किशोरी पेडणेकर यांना उमेदवारी देण्यात आली. भाजप नेते किरीट सोमय्या बोलत होते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.